मित्रांनो, आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना खेळवला जाणार आहे। काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स 11 पंजाब यांच्यामध्ये सामना झाला आणि हा सामना पंजाबने जिंकला। कालच्या मॅचमध्ये प्रेडिक्शन आपली एवढी चांगली ठरली नाही। अजिंक्य रहाणे मी आपणास सांगितले होते घेण्यासाठी, त्याने 29 धावा केल्या। त्याला चांगली स्टार्ट मिळाली होती, परंतु तो चांगल्या इनिंगमध्ये कन्वर्ट करू शकला नाही। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोण आपणास ट्रम्प आहे, कोणाला कॅप्टन करायचे, कोणाला वाईस कॅप्टन, कोणाला ड्रॉप करायचे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रिडिक्शन करत असतो। तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा सामना हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। ते हैदराबादचे होम ग्राउंड असेल। तेथे यावर्षी रन्स खूप झाले आहेत, 1-2 वेळा 200च्या वर, आणि मुंबई विरुद्ध हैदराबादने 277 धावा केल्या होत्या। तो या ग्राउंडवरती झाला होता। तर हे ग्राउंड हाय स्कोरिंग ग्राउंड आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे थोडी बॉलर्सना मदत मिळते। पहिल्या इनिंगमध्ये रन्स खूप होतात। तर मित्रांनो, आपण पाहूया आता कोण आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहेत, कोणते प्लेयर्स आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहेत। संजू सॅमसन, हेनरी क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मार्कर, चहल, बोल्टन, कमिन्स, हे 7 प्लेयर आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत। अभिषेक शर्मा, यशस्वी जायसवाल आणि जोस बटलर यांच्यापैकी 2 प्लेयर आज फ्लॉप जाणार आहेत असा माझा अंदाज आहे। आणि संजू सॅमसन, ट्रॅव्हिस हेड आणि हेनरी क्लासेन या तिघांमध्ये आज एक 2 चांगली कामगिरी करतील। कॅप्टन आज संजू सॅमसन आपल्यासाठी बेस्ट असणार आहे स्मॉल लीग ग्रँड लीगमध्ये। हेनरी क्लासेन सुद्धा आजच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करेल। ट्रेंट बोल्ट राजस्थानची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये चांगला करेल। यजवेंद्र चहल राजस्थानची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये चांगला करेल। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स, आणि ते असे प्लेयर्स प्रत्येक ड्रीम टीममध्ये 3-4 प्लेयर असतातच। असे प्लेयर्स आपण पाहूया। तर सर्वात आधी आपण ट्रम्प कार्ड प्लेयर कोण आहेत ह्या मॅचमध्ये हे पाहूया। अनमोलप्रीत सिंग, शिमरन हेटमायर, रामन पॉवेल, अब्दुल समद, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, शहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, जयदेव उनदकट। तर हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत। तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला घ्यायचे हे सर्वात आधी आपण पाहूया। अनमोलप्रीत सिंग मागील मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला होता आणि पहिल्याच बॉलवर तो आउट झाला होता। चांगला प्लेयर आहे, कन्सिस्टन्स प्लेयर आहे, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खूप सारे रन्स करतो, टेक्निकली आहे। तर ग्रँड लीगमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता, 1 डाऊनला खेळायला येतो। शिमरन हेटमायर, आजच्या मॅचमध्ये शिमरन हेटमायरला आपण ट्राय करू शकता। कोणत्याही कंडिशनमध्ये आज शिमरन हेटमायर परफॉर्मन्स करेल, रन्स करेल, पॉईंट देईल असे मला वाटते। रामन पॉवेल हिटिंगसाठी ओळखला जातो, ताबडतोब हिटिंग करतो लास्टच्या ओव्हर्समध्ये येऊन। तर ग्रँड लीगमध्ये एवढा इम्पॅक्ट देऊ शकणार नाही, परंतु गुजरातच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि राजस्थानची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये त्याला आपण ट्राय करू शकता। अब्दुल समद खूप खाली खेळायला येतो आणि हैदराबादचे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत। राजस्थानच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि हैदराबादची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण अब्दुल समदला ट्राय करू शकता। ध्रुव जुरेल मागील मॅचमध्ये वर खेळायला आला होता आणि चांगली कामगिरीसुद्धा केली होती, तर त्यालाही आपण ट्राय करू शकता राजस्थानची प्रथम बॅटिंग असेल। रविचंद्रन अश्विन या पिचवर एवढा चांगला होणार नाही, पण तो राजस्थानची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। खूप विकेट्स घेत नाही, खूप विकेट टेकिंग बॉलर नाही। रिया
शहबाज अहमद हैदराबादची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये विकेट्स घेतो, परंतु राजस्थानचे ओपनर्स वन डाऊनचा प्लेअर चांगला आहे तर त्याला विकेट्स जास्त मिळू शकणार नाहीत. आवेश खान राजस्थानची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. जयदेव उनादकतला हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करा आणि आपल्या टीममध्ये. तर हे झाले ट्रम्प कार्ड प्लेयर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे. तर आपल्यासाठी आज 3-4 प्लेयर्स कोण ट्रम्प ठरतील, कोण ड्रीम टीममध्ये येतील हे आपण पाहूया. तर आज शिमरन हेटमायर, जयदेव उनादकत, अनमोलप्रीत सिंग आणि आवेश खान हे 4 प्लेयर्स आज परफॉर्मन्स करतील, ड्रीम टीममध्ये येतील असा माझा अंदाज आहे. शिमरन हेटमाला आज 100% आपल्या टीममध्ये घ्या. अनमोलप्रीत सिंगला बी आपल्या टीममध्ये ट्राय करा, 100% हे चालेल असतो. आवेश खान राजस्थानची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये, जयदेव उनादकत हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करा. मित्रांनो हे 4 प्लेयर ग्रँड लीगच्या टीममध्ये सिलेक्ट करून आपण ग्रँड लीग टीम बनवा, आपली चांगली रँक येईल. तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची आहे. स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची. स्मॉल लीगमध्ये जोस बटलर, संजू सॅमसन, हेनरी क्लासन हे 3 विकेटकीपर आपल्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहेत. बॅटिंग सेक्शनमध्ये ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि यशस्वी जयस्वाल. शिमरन हेटमारला बी आपण ट्राय करू शकता. ऑलराऊंडमध्ये रियान पराग आणि एडन मार्कर. रियान परागच्या जागी आपण एखादा बॉलरसुद्धा ट्राय करू शकता. बॉलिंगमध्ये युजवेंद्र चहल, पॅट कमिन्स, ट्रेंट बोल्ट. संदीप शर्माची प्रथम बॉलिंग असेल तर आपण रियान परागच्या जागी संदीप शर्माला ट्राय करू शकता. नटराजन हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करू शकता. आवेश खानला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून आपण स्मॉल लीगमध्ये सुद्धा ट्राय करू शकता. भुवनेश्वर कुमार एवढा चांगला होणार नाही. जयदेव उनादकत हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण ट्राय करू शकता रिस्क घेऊन. तर मित्रांनो अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. आमची स्मॉल लीगची फायनल टीम आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळते. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर कॅप्टन आपला आज संजू सॅमसन आणि वाईस कॅप्टन आपण हेनरी क्लासन, ट्रॅव्हिस हेड या दोघांपैकी कोणाला तरी करू शकता. राजस्थानची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्रेंट बोल्टला सुद्धा आपल्यासाठी चांगला वाईस कॅप्टनचा ऑप्शन असणार आहे. तर मित्रांनो अशी असेल आपली टीम. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.